ऐका संत श्रोते सज्जनो, पुण्य पवित्र भूमी आपले मेंढका मुक्कामी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओम हवा मलिनाथ बाबा महादेवलिंग आश्रम या आश्रमामध्ये प्रस्तुत प्रसंगी दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी 2 दिंड्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दोन्ही दिंड्यांनी फोनवर आमंत्रण स्वीकारून उचित वेळेला आमच्या नगरीमध्ये हजेरी लावली आणि दोघांचीही पंचपदी झालेली आहे। आणि आता गणाची सुरुवात होण्याच्या तत्पूर्वी अतिथी देवो भव या न्यायानं त्यांचं आदरातिथ्य किंवा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या भारत माता जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली या सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम मल्लीनाथ बाबाच्या आशीर्वादानं आमच्या नगरीचे रिटायर्ड पीआय आदरणीय साहेबरावजी बोधमवाड साहेब हे गेली 30 वर्षापासून 26-27 वर्षापासून हा कार्यक्रम सातत्यानं करतात आणि त्यांना मार्गदर्शन किंवा आम्हा सर्वांना मार्गदर्शन म्हणून आमचे हंबर्डे साहेबही ऐनवेळी हजर होतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या या कृपा आशीर्वादामुळे सहकार्यामुळे आम्हाला ही मेजवानी मिळत आहे। आणि म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं इथल्या कमिटीच्या वतीनं मी प्रथमतः बोधमवाड साहेबांचा दासराव हंबर्डे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचक्रोशीतून आलेली सर्व भजन प्रेमी रसिक मंडळी सद्भक्त मंडळी भाविक मंडळी कृपया पुन्हा एकदा आपल्याला नम्र निवेदन करतो, बाजूच्या टेंट हॉल मध्ये भोजनाची व्यवस्था आहे, ज्यांना जेवायचं आहे अशा लोकांनी जेवून घ्या। तत्पूर्वी आदरातिथ्य म्हणून मी आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेबांना विनंती करतो की
आपण या ठिकाणी ज्ञानदीप भजनी मंडळ मोजे गोपाळवाडी या भजनी मंडळाचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय गोविंदरावजी बामणे गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी आणि बोधमोड साहेब आणि या ठिकाणी आमचे युवराज पाटील आले होते पण काही कामानिमित्त बाहेर गेलेत। कृपया आपण त्यांचा सत्कार करावा। आदरणीय दासरावजी हांबर्डे साहेब, युवराज पाटील पवार, हेलो सज्जन मायबाप, आज मोजा पवित्र आणि पावन अशा ह्या साधू संतांच्या पदस्पर्शाने झालेल्या मेंढका ह्या भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे ओम श्री 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 महादेव लिंग मल्लीनाथ महाराज यात्रा महोत्सव जय भारत माता सेवा समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी धार्मिक उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये साजरे केले जातात। त्याच्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी भजमळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये या गावासियांची पंचक्रोशीतून लोकांची तथा या महाराष्ट्राच्या विविध पंचक्रोशी मधून या ठिकाणी साधू संत मंडळी या ठिकाणी आलेली आहे। परराज्यातून या लोक या ठिकाणी आलेली आहे। खरंच मी माझ्या भजमळांचं भाग्य समजतो। कदाचित आतापर्यंत केलेला जो काही भजनाचा प्रवास आहे मला असं वाटतंय की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो कुठेतरी सार्थकी लागत आहे। हे आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी सिद्ध होतं आणि ही सर्व साधू संतांची भगवंताची तुम्हा सर्वांची कृपा आहे, कारण तुमच्या कृपेशिवाय हे अशक्य आहे। आणि म्हणून आज या गावाशियांनी तथा या जय माता जय भारत माता सेवा समितीच्या सर्व मंडळांनी माझ्या भजनीमळाला भजन सेवा करण्यासाठी आज मेंढका ह्या नगरीमध्ये आमंत्रित निमंत्रित केलं। त्याबद्दल माझं ज्ञानदीप भजनी मंडळ गोपाळवाडी तालुका मुदखेड मनापासून आभारी आहे। गेली 4-5 वर्ष झालं हेच ते गाव, हीच ती भूमी, हीच ती जागा, हेच ते क्षेत्र। ह्या गावामध्ये माझी ही तिसरी सेवा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। म्हणजे निश्चितच ह्या गावाचं माझ्या भजनावरती प्रेम आहे। कुठेतरी हे भजन मनामध्ये रुजतंय, कुठेतरी ही आवड हा जिव्हाळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये आवड निर्माण होते तिथून प्रेम हे वृद्धिंगत होत असते। आणि म्हणून तुम्ही प्रेमापोटी माझ्या भजनमळाला गोड भजन ऐकण्यासाठी आमंत्रित निमंत्रित केलं। पुनश्च एकदा सर्वांचं उपस्थित सर्व हरिभक्तपरायण, दत्तभक्तपरायण, शिवभक्तपरायण, विविध संप्रदायाची, धर्माची, संप्रदायाची साधू संत विचार थोर विभूती आज या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हा सर्वांच्या चरणी माझ्या भजनमळाच्या वतीने शीर्षाष्टांग दंडवत प्रणिपात करतो। भजनाकडे वळत असताना आमच्या शिवचरण पाटांनी सांगितलं गोड भजन झालं पाहिजे। भजन हे गोडच असते आणि गोडच असायला पाहिजे तरच ते खऱ्या अर्थानं भजन आहे। कालानुक्रमे प्रत्येक गोष्टीमध्ये हा बदल होत गेला मायबाप, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे। फक्त आम्हाला भजन करता आलं पाहिजे। भजनात हे दिला गोमाटा, भजनासाठी हा मिळालेला आहे, त्याच्यासाठी तो खर्च झाला पाहिजे। पण जसा जसा काळ बदलत गेला तशी भजनाची स्वरूप बदलत गेली। परंपरेने चालत आलेलं भजन मध्यंतरी
त्या भजनामध्ये विविध संतांचं साहित्य आलं. ओवीचा प्रकार असेल, अभंगाचा प्रकार असेल, गवळणीचा प्रकार असेल, भारुडाचा असेल, ओव्या असतील, साक्या असतील, आरजा, भोपळ्या, इडा, पुंगळा, मुके, बहिरे, पांगुळ, विविध असे काव्याचे प्रकार त्यामध्ये आले. आणि भजनानं काव्याच्या रूपाने वेगवेगळं रूप धारण केलं. परंतु प्रत्येकाच्या पाठीमाग भाव समान होता. भाव कधी विचलित त्याने होऊ दिलेला नाही. आणि त्या भावानं आम्हाला भक्ती त्या भगवंताची करता यावी, हा मानस ह्या गावासियांचा, ह्या कोर कमिटीचा आहे. आणि म्हणून मायबाप हो, तुमचा जो हेतू होता तो हेतू कुठेही ढळणार नाही, त्याला तडा जाणार नाही. भजन संदर्भानं होईल, भावानं, भक्तीनं, आवडीनं होईल, सुश्राव्य होईल, असे मी माझ्या भजनाच्या वतीनं तुम्हा सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो. आदरणीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व, ज्येष्ठ श्रेष्ठ हंबर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी काही मंडळी कमिटीची या ठिकाणी उपस्थित आहे. मला नाव परिचित नाहीत, त्याबद्दल माफी मागतो. आणि म्हणून भजन करत असताना कुठं कमी अधिक होईल, कुठं कमी पडलं, तुमचे 4 शब्द त्या ठिकाणी घालून ते परिपूर्ण करावं. कुठं जास्त होत असेल तिथं तुम्ही कमी करून गोड करून घेसाल, अशी तुम्हाला विनंती आहे. मुदखेड तालुका तसा भजनासाठी प्रचित आहे. आणि ह्या मुदखेड तालुक्याचं जे भजनाचं वैभव आहे ते कुठं कमी होणार नाही. ह्या तालुक्याच्या संस्कृतीला, ह्या कल्चरला कुठं गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतल्या जाईल. आणि म्हणून अपेक्षा पण त्याच गोष्टीची असते. परंतु काळ महाराज कसा कसा बदलत कोणीकडे घेऊन जाईल सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या काळाला, बदलणाऱ्या काळाला भजनाकडे कसं आणता येईल, किंवा भजनाच्या माध्यमातून त्या काळावरती विजय कसा मिळवता जाईल, यासाठी ही भजनाची सेवा आहे. आणि म्हणून ही सेवा करत असताना, जसा एखाद्या रस्त्यावरून चालत असताना वाटेवरती गतिरोधक असतात, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. ह्या दोन्ही समोर आल्याच्या नंतर आपल्या मनाचा ताबा ढळता कामा नये, ही खबरदारी ह्या जन्माला आलेल्या माणसानं, ह्या जीवानं ती घेतली पाहिजे. आणि म्हणून अशी जी काही गतिरोधक जीवनामध्ये येत असतात, भगवंता परमार्थामध्ये सुद्धा खूप सारी गतिरोधक आहेत. आणि त्या गतिरोधकावर अडून आमचं आयुष्य व्यर्थ जाणार नाही, याच्यासाठी त्या भगवंताच्या कृपेची नितांत गरज असते. आणि त्याची जर कृपा नाही झाली, जर त्याची अवकृपा झाली, हे आयुष्याचं वाटळ होऊन जातं. हा जीव त्या वेगळ्या दिशेला निघून जात आणि पुन्हा त्याला ते 84 फेरे फिरावे लागतात मायबाप. आणि म्हणून त्या भगवंताच्या कृपेची गरज आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी, महंतांनी, वेद सिद्धांतांनी त्या आदि गणेशाचं स्तवन केलेलं आहे, त्याचा अधिकार तेवढा आहे. आणि म्हणून त्या अधिकारी परमपुरुषाला, त्या परमात्म्याला या जीवानं वंदन केलं पाहिजे. नव्हे नव्हे याचा तो धर्म आहे. जाण आत्म्या धर्म तुझा जाण, कर भगवंताचे ध्यान, त्याचं भजन यानं केलं पाहिजे. आणि म्हणून आज त्या भगवंताचं या ठिकाणी भजन करत असताना कवी करता काय म्हणतो,
नमो पंत अनंत या राघवाचा नमो पंत अनंत या राघवाचा मना सज्जन भक्ती पंथेची जावे तरीच श्री हरी पावी देतो स्वभावे तरीच श्री हरी पावी देतो स्वभावे ऐका श्रोते सज्जन मायबाप महाराज म्हणतात गणाधीश ईश जो सर्व गुणांचा कसा आहेस भगवान तू गणाधीश गण अधिक आधीश हे आनंद गणाचा तू अधिपती आहेस मालक आहेस मूळ आरंभ तो निर्गुणाचा ज्याला आम्ही निर्गुण म्हणावं त्याचा प्रारंभ आरंभ तू आहेस देव कुणाला म्हणावं भगवंत कुणाला म्हणावं परमात्मा कुणाला म्हणावं यासाठी जेवढी लक्षणं लागतात ती सगळी तुझ्या ठाई आहे त्या सगळ्या लक्षणांना परिपूर्ण तू आहेस आणि म्हणून तुझं भजन आहे आणि तुझं भजन केलं तरच ह्या जीवाचं हित आहे अन्यथा हित नाही म्हणून तुला वंदन आहे तुझं वंदन करत असताना मनाला उपदेश करतात की बाबा की त्या दिशेनं तुला जायचं आहे आणि म्हणून हा प्रयत्न आहे त्या दिशेनं जाण्याचा त्याच्याकडे म्हणून तो कसा आहे हरी हरी गणेशा तुझा माझा कैवारी गणेशा माधवराव लक्ष्मण पाटील खाडे मेंढकेकर तर्फे 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल ज्ञानदीप भजमंडळ मनापासून आभारी आहे धन्यवाद। तसेच माझे बापट पांगरी येथून तथा भजमंडळातील प्रमुख
प्रख्यात असे कीर्तनकार दत्तभक्त परायण शिवचरण पाटील पारडकर तर्फे 101 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल भजनमळ मनापासून आभारी आहे। तसेच मेंढका येथील भजनमळाचे प्रमुख गुरुतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय नारायण पाटील वसुरे तर्फे 51 रुपयाचा गुरुप्रसाद पाठवल्या भेटीबद्दल मामांच्या चरणी शीर्षाष्टांग दंडवत। आणि तसेच तुझा माझा कैवारी गणेशा तुझा माझा कैवारी तारी रे आलो तुझ्या दरबारी तारी आलो तुझ्या दरबारी ऐका सज्जन हो, माझ्या डोंगराव गोपाळ येथून सज्जन हो,
कोण करते भजन कीर्तन कोण करते पूजा नामी तुझ्या भलती गोडी लुटती रे मजा सत्ता कुठे कुठे आहे पिंडी ध्याती प्रमाणे पसार हरि बिना सारा व्यर्थ भरवा हरि बिना सारा व्यर्थ भरमा व्यर्थ भरमा व्यर्थ भरमा या अनंत पिंडावर जेवढ्या खाणी असतील त्या खाणीत उत्पन्न झालेले जेवढे पिंड आहेत भगवंता त्या सगळ्या पिंडाच्या जीवात्म्यावरती हा तुझा अधिकार आहे या ब्रह्मांडावर सुद्धा तुझाच अनंत ब्रह्मांडावर तुझा अधिकार आहे तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही एवढी शक्ती तुझी आहे एवढा अगाध तुझा महिमा आहे तुझ्याशिवाय काहीच नाही आणि म्हणून या चराचरा तुझं भजन चालू आहे चराचर त्याशी भजे हे सगळे तुला भजायले तुझं भजन करायले ज्याला ज्याला कळालंय ते करायले आणि ज्याला नाही कळालं ते भवसागरामध्ये गोच्या खायला आणि म्हणून या भवसागराच्या ऐल तीरावरून पैल तीरावर जाण्यासाठी तुझ्या कृपेची गरज आहे तुझ्याशिवाय कोणी तारू शकत एवढा तुझा अगाध महिमा आहे म्हणून विठल्या मन देवा संसारी ह्या संसारावरून मठ विटलं आणि विटलं पाहिजे का विटलं पाहिजे संसार दुःख चहो बाजून सुख नाही कोटे दिवस रात्र तरमळ अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर असा संसार आहे आणि या संसारात जीवाला सुख नाही म्हणून या संसारातून हळूहळू मन देवा विटत आहे का तुझं नाम अवीट आहे आणि तुझ्या अवीट नामाची गोडी या जीवाला लागलेली आहे म्हणून विटल्या मन देवा संसारी तारी रे तारी रे आलो तुझ्या
ऐका बंधू किती झाले हाल कधी कोण सांगलं नाही जीवनाचं मोल किती किती फिरले गाव किती झाले हाल कधी कुणा सांगलं नाही जीवनाचं मोल कुणा आम्हाला या जीवनाचं हित सांगितलं नाही सांगितलं पण या कर्मसृष्टीवर त्यांनाच ह्या जीवाची दया आली कोणाला दया आली साधू संतासी त्या साधू संताला आली त्या सद्गुरूला आली आणि या जीवानं त्या देवाकडे कसं जावं या जीवात्म्याची आणि त्या परमात्म्याची भेट कशानं होते हा मार्ग जर आम्हाला कोणाला दाखवला असेल तर ते साधू संतांनी दाखवला सद्गुरूंनी आम्हाला दाखवला आणि म्हणून साधू संत सद्गुरू हे जीव आणि भगवंत याच्या मधले हे आम्हाला मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आहेत ह्या जीवाच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आम्हाला साधू संतांनी आम्हाला गुरु सद्गुरूंनी सांगितल्या सांगून गेले ते आधी दयानिधी ते संत आम्हाला सांगून गेले की ह्या वाटेनं जावं परंतु वाट कुठेतरी चुकत असल्यामुळे या जीवाची वाट लागत आहे आणि म्हणून मायबाप हो समारोपाकडे जात असताना खूप लांब लांबून अशी मंडळी आली आणि सध्याच्याला एक कल्चर अशी बनली भजनाची बऱ्याचशा पूर्वी असं व्हायचं भजन चालू असताना एखादा शब्द घेऊन भजन व्हायचं परंतु अलीकडे असा प्रघात पडला की भजनासाठी एखादा विषय असावा आता शेवटी नाईलाज असतो आणि ज्या तुमच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा यथामती यथाशक्ती ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत ही बी आमची जबाबदारी आमचं कर्तव्य असते आणि म्हणून आजच्या प्रसंगी एक चिंतनासाठी विषय असावा म्हणून तुमच्या समोर आज एक विषय ठेवत आहे तुम्ही सर्व जाणकार आहात आणि कुठेतरी विचाराची संगती जुळते म्हणून हे चिंतनासाठी विषय समोर सांगत असताना ह्या भारताच्या मातीमध्ये ह्या जगामध्ये भरपूर असे संप्रदाय होऊन गेले भरपूर संप्रदाय आहेत पण भारताच्या मातीमध्ये पाहत असताना प्रामुख्यानं आम्हाला प्रमुख असे प्रभावी 3 संप्रदाय आम्हाला धर्मशास्त्रकारांनी सांगितले त्यात वैष्णव संप्रदाय आहे शैव संप्रदाय आहे शाक्त संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचे विविध असे उपसंप्रदाय या भारताच्या मातीमध्ये झाली वेगवेगळ्या विचारधारा पंथ रूपाने आज प्रचलित आहेत आणि असं असताना आज या ठिकाणी मेंढका या नगरीमध्ये 2 संप्रदायाचे विचार खऱ्या अर्थानं संप्रदायवाद हा परिमार्गासाठी मार्गच असतो नसावा परंतु तशी रीत पडून गेली तशी वाट पडून गेलेली आहे आणि म्हणून चिंतनासाठी काहीतरी समोर असावं म्हणून आज चिंतनासाठी निवडलेला विषय असा आहे वैष्णव तथा वारकरी संप्रदायातील काल पर्वतवे संताची मांदियाळी नवविधा भक्तीतून उद्धार झालेले भक्त आणि आनंद संप्रदाय तथा दत्त संप्रदाय या संप्रदायातील
काल परत्वे संतांची मांदियाळी नविदा भक्तीतून झालेला उद्धार एक चिंतन हा विषय आहे मायबाप आपल्या समोर। वैष्णव तथा वारकरी संप्रदायातील काल परत्वे संतांची मांदियाळी नविदा भक्ती आणि त्या भक्तीनं ज्या भक्तांचा उद्धार झाला ते आम्हाला पाहायचंय। आणि आनंद संप्रदाय या संप्रदायातील काल परत्वे संतांची मांदियाळी नविदा भक्तीने उद्धार झालेले भक्त हे आम्हाला पाहायचं आहे। थोडं विश्लेषणात्मक सांगतो, थोडं अवघड जाईल। सांगण्याचं तात्पर्य असं, वैष्णव संप्रदाय तथा वारकरी संप्रदायामध्ये काल परत्वे ही संतांची मांदियाळी आम्हाला पाहायला भेटते। आणि त्या साधू संतांना त्या संत साहित्यामध्ये त्या संप्रदायाच्या साहित्यामध्ये नविदा भक्ती आम्हाला सांगितली। त्या नविदा भक्तीनं कुणाकुणाचा उद्धार झाला हे आम्हाला पाहायला भेटते। ही माझी बाजू आहे। आणि दुसरी बाजू अशी आहे, आनंद संप्रदाय या संप्रदायामध्ये काल परत्वे संतांची मांदियाळी आणि नविदा भक्ती त्या भक्तीतून उद्धार झालेली भक्त ह्या गोष्टी आम्हाला आज ह्या मेंढका ह्या नगरीमध्ये पावन अशा भूमीमध्ये कुठेही गालबोट न लागता एक छान अशा विचारानं आम्हाला कसं सांगता येईल पुढे, कसा हा विषय घेऊन जाता येईल यासाठी माझ्या भजनमंडळाचा या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि म्हणून का आम्हाला पाहायचं आहे, कारण हे जर आम्हाला तर 100% आम्हाला हळूहळू त्या वाटेनं, कारण ते जे संत जे आम्हाला सांगून गेले त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर मी आताच म्हणलं सांगून गेले आदि दयानिधी ते संत, हे साधू संत आम्हाला काल परत्वे सांगत गेले। मी याच्यामध्ये कुठे बदल झाला बाबा हे आम्हाला पाहता येईल, ते बदल आम्हाला त्याला बदलून चांगलं कसं आम्हाला रस्ता निर्माण करता येईल ती वाट आम्हाला शोधता येईल। आणि मग त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवून दिला नवविधा भक्तीच्या माध्यमातून की त्यातून उद्धार ह्या जीवाचा होतो, मग हे कुठेतरी काही चुकतं का हे आम्हाला आज पाहायचं आहे। आणि ह्या खरंच चुका आपल्याला शोधून अचूक त्या मार्गाने आपल्याला जाता यावं करीत हा विषय आपल्या समोर ठेवलेला आहे। म्हणून दयाल साधू संतासी सज्जन हरी शरण तस तुझ्या शरण का श्रवणं कीर्तनं विष्णु पाद सेवनं दाशत्वन सख्यत्व आत्मनिवेदनं हे आम्हाला नविदा भक्ती सांगितल्या। श्रवण कीर्तन शरण अर्चन सख्यत्व दास्यत्व पादसेवन आत्मनिवेदन हे सांगून गेले आम्हाला साधू संत। आणि म्हणून ह्या वाट्यानं भगवंता जात असताना शरण